नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सँडविच कोल्हापुरी पद्धतीचं. तर आपलं भोसले रेसिपीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत ओले खोबरे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओले खोबरे ऍड करून घ्यायचे आपण. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चणा डाळ. त्याच्यानंतर 2 लसणाचे गड्डे ऍड करणार आहोत सोलून घेतलेले. 2 लसणाचे गड्डे ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण आलं ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण मिरची ऍड करायची आहे. 8 ते 10 मिरची ऍड करायच्या आहेत. त्याच्यानंतर मीठ ऍड करायचं आहे. थोडी साखर ऍड करायची आहे आणि थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे. हे ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे आपण. आता हे ग्राइंडिंग करून घेतोय आपण. चटणी पिसून घ्यायची आहे. पिसण्यासाठी पाणी ऍड करून घ्यायचं आहे. आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण सँडविच बनवायला घेऊया. त्यासाठी आपण ब्रेड घेतलेले आहेत. 4 ब्रेड घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये हा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे सगळीकडे. अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा, जास्त पातळ करायचा नाही. पातळ केला तर सँडविच मेकरला चिकटतं ब्रेड खाली. अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नंतर एक्स्ट्रा प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता. त्याच्यानंतर आपण जी आपण चटणी बनवलेली ती चटणी ऍड करायची ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने चटणी लावून घ्यायची आहे. चटणी लावताना एकाच ब्रेडला लावायची शक्यतो. दोन्ही ब्रेडला लावलं तर मग चिकट होतं. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला ऍड करायचा दोन्ही ब्रेडवरती, 4ही ब्रेडवरती. त्याच्यानंतर आपण गाजर ऍड करायचं. त्याच्यानंतर आपण स्लाइस चिरलेला कांदा ऍड करून घ्यायचा. कांदा ऍड करायचा. कांदा ऍड झाल्यानंतर आपण टोमॅटो ऍड करायचा. टोमॅटोचे पण असे स्लाइस, सगळ्याचे स्लाइसेस करून घ्यायचे. जी सब्जी तुमच्याकडे आहे, जी भाजी आहे तिचे स्लाइसेस करून घ्यायचे छोटे छोटे. ढबू मिरची जी आहे आपण त्याचे देखील असे स्लाइस बनवलेले आहेत, ते स्लाइस ऍड करायचे. अशा पद्धतीने स्लाइस ऍड करायचे. त्याच्यानंतर काकडी ऍड करून घ्यायच्या. काकडीचे मोठे असतील तर 2 पत्ती चिप्स ऍड करायच्या. त्याच्यानंतर परत ह्याच्यावरती थोडा आपण चाट मसाला ऍड करायचा. थोडंसं हे टेबल बटर, मक्खन, तूप तुमच्याकडे जे असेल ते थोडंसं ऍड करायचं. हा ब्रेड ह्याच्यावरती असा ठेवायचा, थोडंसं प्रेस करायचं. थोडंसं प्रेस केल्यानंतर याला आपण कट करायचं. कट करताना असं त्रिकोणी शेपमध्ये, जसा तुमचा मेकर आहे त्या पद्धतीनं ते त्याला शेप द्यायचा आहे. आपण मेकरमध्ये आपण खाली चिकटायला नको म्हणून थोडं बटर किंवा तेल, गोड तेल किंवा बटर काहीही ऍड करू शकता. थोडंसं ऍड करायचं. काप घातलेलं सँडविच याच्यामध्ये आपण ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने. थोडंसं याच्यावरती परत बटर ऍड करायचं. त्याच्यानंतर ह्याला क्लोज करायचं आहे, झाकून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे टायमिंग संपलेलं आहे. आता बघूया आपण आपलं सँडविच भाजलेलं आहे का. तर अगदी छान सँडविच रेडी.
मेकर मधून आपण सँडविच बाहेर काढलेला आहे. आता आपण टेस्ट करून बघायचा आहे, त्यासाठी आपण चटणी घेऊया. थोडा सॉस, तर अशा पद्धतीने आपला सँडविच रेडी, गरम गरम खुसखुशीत. टेस्ट करून बघूया आपण खरंच कोल्हापुरी पद्धतीचं झालेलं आहे का. खरंच तुम्ही एकदा करा, टेस्ट ट्राय करून बघा, म्हणजे लक्षात येईल कोल्हापुरी पद्धतीचं सँडविच काय असते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके.